नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण इयत्ता 5वी साठी ज्या शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील सराव प्रश्नपत्रिका 1 यामधील गणिताच्या 20 उदाहरणांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। 41 उदाहरण आहे। कंसात 35 + 6 - 41 अधिक 111 गुणिले 11 गुणिले 1 गुणिले 0 वजा कंसात 22 भागिले 22 गुणिले 0 ची किंमत आहे। चला तर पाहूयात। हे उदाहरण लिहून घेतलेलं आहे। आपण जर विचार केला हे सर्व कंस आपण एकाच वेळी सोडवू शकतो। तर 35 अधिक 6 किती झाले 41 आणि 41 मधून 41 कमी केले आपण तर काय आलं 0 अधिक या कंसाचं उत्तर आलं 0। आता या कंसाचं उत्तर पाहूयात। तर इथं सर्व संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि जर एकदा जरी 0 आलं तरी गुणाकार क्रिया असल्यावर एका ठिकाणीही 0 आलं तर उत्तर काय येत असतं 0। आणि इथं वजाला वजा चिन्ह देऊया। 22 न 22 ला भागलं तर उत्तर काय येणार आहे 1। तुमच्या लक्षात येऊ द्या। आणि 1 न पुन्हा 0 ला गुणलं तर उत्तर 0। म्हणजे एकूण बघा या उदाहरणाचं उत्तर 0 अधिक 0 वजा 0 म्हणजे काय येणार आहे 0। मग असं कुठं आहे पर्यायामध्ये पहा तर पर्याय क्रमांक सी आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी। आलं लक्षात। पुढील उदाहरण आहे 42 क्रमांकाचं उदाहरण। 91 87 आणि 51 याबाबत योग्य विधान आहे। आता या 3 संख्या दिलेल्या आहेत याबाबत योग्य म्हणजे बरोबर विधान खालीलपैकी कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर पहा चला तर पाहूया काय दिलेलं आहे। सर्व संख्या मूळ संख्या आहेत। इथं जर पाहिलं तर 91 87 आणि 51 ह्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत का नाहीत। या सर्वांना भाग जातोय कोणत्या ना कोणत्या संख्येने। त्यानंतर सर्व संख्या समसंख्या आहेत हे तर पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल या समसंख्या सुद्धा नाहीत। सर्व संख्यांना 3 ने निश्चेष भाग जातो। आता इथं मात्र आपल्याला कसोटी वापरावी लागेल। 9 आणि 1 10 यालाच जात नाही तर सर्व संख्यांना जाण्याचा सवाल नाही। इथं 7 8 15 याला जातो इथं जातो परंतु 91 ला 3 ने भाग जात नाही। आणि इथं जर आपण पाहायला गेलो तर सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत। संयुक्त संख्या कशाला म्हणतो ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। मग आहेत या संख्येला याचे विभाजक पहा याला 7 न पण भाग जातो आहे का नाही 13 न पण जातो आणि बाकी 1 आणि 91 न जातो म्हणजे याचे विभाजक जास्त आहेत। याला पण 3 न भाग जातो याला पण पहा 3 न भाग जातो आणि त्या संख्येला म्हणजे विभाजक जास्त आहेत म्हणजे या सर्व संख्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। यानंतर 43 उदाहरण पहा काय खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। नीट लक्षात घ्या या अगोदर योग्य आहे म्हणजे बरोबर आहे विचारलं होतं आता मात्र योग्य नाही असं विचारलंय। पाहूयात कोणतं विधान योग्य नाही। एकूण 2 अंकी संख्या 90 आहेत तर निश्चितपणे एकूण 2 अंकी संख्या 90 आहेत हे विधान काय आहे बरोबर आहे। 1 ते 100 या नैसर्गिक संख्यात मूळ संख्यांची संख्या 25% आहे बरोबर। नीट लक्षात घ्या की तुम्हाला पहिला जे पर्याय ए आहे तुम्हाला माहित आहे एक अंक असणाऱ्या संख्या किती आहेत अंकी संख्या तर पहा 9 आहेत। किती आहेत 9 आणि 2 अंक असणाऱ्या संख्या म्हणजे 2 अंकी संख्या किती आहेत तर 90 आहेत म्हणजे हे विधान बरोबर आहे। त्यानंतर 1 ते 100 या नैसर्गिक संख्यात मूळ संख्येची संख्या 25% आहे। एकूण संख्या एकूण 1 ते 100 पर्यंतची एकूण संख्या किती आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे किती आहेत 100 संख्या आहेत आणि त्यातल्या मूळ संख्यांची संख्या किती आहे 25 आहे म्हणजे 100 पैकी 25 म्हणजे 25% हे विधान सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर पुढे पहा तिसरं एक ही संख्या मूळ नाही व संयुक्त ही नाही। एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त नाही हे पण विधान बरोबर आहे कारण एकूण 74 संयुक्त संख्या आहेत 25 मूळ संख्या आहेत आणि एक ही मूळ नाही किंवा संयुक्त नाही हे विधान बरोबर आहे। आणि 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 21 वेळा येतो। बाळांनो 1 ते 100 पर्यंत सगळ्यात जास्त
जास्त वेळा एक अंक येत असतो, तो किती वेळा येतो? एक हा अंक 21 वेळा येतो. मग इथं दिलेला आहे 2 हा अंक 21 वेळा येतो. 2 ते 9 हे सर्व अंक किती वेळा येतात? तर 20 वेळा येत असतात. किती वेळा येतात? 20 वेळा येतात. आलं लक्षात? म्हणून हे विधान मात्र चूक आहे आणि जे चूक आहे ते आपलं बरोबर आहे, कारण चूक काय आहे ते आपल्याला विचारलंय, म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे. यानंतर पाहूयात आपण 44वा प्रश्न. सोबतच्या बेरजेत चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत. इथं पाहूयात, या ठिकाणी हे वर्तुळामध्ये गुणिले दिलेलं आहे आणि इथं 2 आहे. उत्तर काय आलं पाहिजे? एकक स्थानी 1. म्हणजे किती 2 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला एकक स्थानी 1 उत्तर येईल? तर त्या ठिकाणी 9 मिळवावंच लागेल. 9 शिवाय 9 आणि 2 11 होतील. मग या ठिकाणी आपल्याला 9 घेतलेला आहे, म्हणून 9 2 11 हातचाला 1 8 आणि 1 9 आणि हे 4 13. 13ला 3 हातचा 1 आलेला आहे. खाली उत्तर काय आहे? 8. मग हातचाच 1 आहे, म्हणजे हातचा 1 आलेला आहे, त्याच्यामुळे इथं असणार 0 आणि हातचा 1 8 झाले, म्हणून या ठिकाणी 0. त्यानंतर हातचा वगैरे काही नाही. 8 आणि 3 11ला 1 हातचाला 1. आता इथं 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6. म्हणजे फुलीच्या ठिकाणी काय आलं पाहिजे? 6 आलं पाहिजे. मग आता असं कुठं आहे ते बघूयात पर्यायामध्ये. हे बघा, इथं 9 आहे, त्यानंतर इथं मात्र 1 आहे, म्हणून हे येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी तर 8च दिलेलं आहे, हे येणार नाही. यानंतर इथं 9 दिलेलं आहे, पण इथं 1 दिलेलं आहे, म्हणून हे येणार नाही. इथं मात्र 9 आणि फुलीच्या ठिकाणी पण 6 आहे आणि इथं 0 आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 45वे उदाहरण. कोणत्या पर्यायातील उत्तर 1 पेक्षा जास्त येईल असं दिलेलं आहे आपल्याला. पहिला पर्याय आहे 1.1/2 वजा 1. हे सोडून बघूया 1 पेक्षा जास्त उत्तर येते का, हे तुम्हाला माहितीच आहे. खरं तर असं सुद्धा लक्षात यायला पाहिजे की हे 1.5 आहे, 1.5 मधून 1 जर वजा केलं तर अर्धा उरले. बरोबर आहे की नाही? लक्षात येत आहे की नाही? हे 1.5 आहे, 1.5 वजा 1, 1.5 मधून जर 1 केला तर किती उरणार आहे? अर्धा, म्हणजे 1/2. म्हणजे हे 1 पेक्षा जास्त आहे का? नाही. इथं पहा, या छेद समान आहे. 4 मधून 3 कमी केले तर 1 राहिले. 1/5. 5 1 म्हणजे हे आहे का 1 पेक्षा जास्त? नक्कीच नाही. इथं पाहिलं तर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करावं लागेल. आधी 9 2 18 आणि 2 20/9 गुणिले 3/10. याचा विचार केला तर 20 किंवा 0 कट होऊ शकतात. हे बघा, 3 1 3, 3 3 9. उत्तर काय आलं? 2/3. मग हे आहे का 1 पेक्षा जास्त? तर नक्कीच नाही. आता इथं पहा, 9/4 भागिले असल्यामुळे उलट गुणाकार विस्त घ्या. 8/15. 3 न भाग जातो, 3 3 9, 3 5 15, 4 1 4, 4 2 8 आणि वरच्याचा गुणाकार अंशाचा 3 2 6/5. इथं पहा 6/5. मग मोठं कोणता? 1 पेक्षा जास्त. ज्याचा अंश मोठा असतो की नाही छेदापेक्षा, ते 1 पेक्षा मोठी संख्या असते. मग कोणता आलेला आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण 46वे उदाहरण काय आहे. कंसात 4.11/44 गुणिले 33/17 कंसबंद भागिले कंसात 1/3 गुणिले x कंसबंद बरोबर 3.3/8. गणित थोडंसं दिसायला अवघड वाटतंय, परंतु ते अवघड नाही काळजीपूर्वक सोडवल्यानंतर. पहा, कंसात आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? 4 पूर्णांक. इथं मी भाग घालवतो. 11 1 11, 11 चौक 44, म्हणजे वर 1 आणि खाली 4 गुणिले जशास तसं लिहूया 33/17 भागिलेला भागिले चिन्ह कंसात 1/3 गुणिले x दिलेला आहे. ह्या एक्सच्या खाली 1 असतं, कंसबंद बरोबर 3.3/8. दुसऱ्या स्टेप्सला आपण काय करूयात?
तर फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करूयात. 4×16 आणि 1 17/4 गुणिले हे अगोदरच आहे 33/17 भागिलेला भागिले चिन्ह कंसात. आता इथं आहे पण अंशांशाचा गुणाकार करून घेऊयात आपण. x ने 1 ला गुणलं तर x/3 आणि बरोबर 8×3 = 24 आणि 3 27/8. आता पुढच्या स्टेप्सला आपण हे भागाकार जे चिन्ह आहे हे गुणाकार. आता इथं कटत असेल तर आपण कटवू पण शकतो, काय अडचण नाही. 17 आणि इथं कटतंय समजा 17×1 = 17, 17×1 = 17 बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल, वरच्याचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे 33/4. आता हे भागाकार आहे तर त्याचा गुणाकार व्यस्त घेऊया गुणिले चिन्ह देऊन. 3/x बरोबर 27/8. आता आपल्याला x ची किंमत काढायची, मग 33/4 इकडं नको येत, उजव्या बाजूला पाठवूयात. म्हणजे 3/x बरोबर काय होणार आहे, हे आहे ते 27/8 आणि इकडचं गुणिले काय करावं लागेल आपल्याला, याचा गुणाकार व्यस्त अंशस्थानी 4 आणि छेदस्थानी 33 बरोबर. आता मग आपल्याला सोडवावं लागेल. कटत असेल तर कटूया. 4×1 = 4, 4×2 = 8. आता इथं 3 न भाग जातोय. 3×1 = 3, 3×1 = 3, 3×9 = 27 बरोबर. आता काय आहे वर, तर वर राहिलेला आहे 3/x बरोबर 9 न 1 ला गुणलं तर 9 आणि 11×2 = 22. आता आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे तिरकस गुणाकार करूयात. कसा तिरकस गुणाकार, म्हणजे x × 9 बरोबर 3×22. आता या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, समजलं का नाही. असं x × 9 3×22. x बरोबर हे 3×22 छेदस्थानी गुणताय तर भागणार 9. आता संक्षिप्त रूप देऊयात. x बरोबर 3×1 = 3, 3×3 = 9 म्हणजे वर 22/3. आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करूयात. तर 3×7 = 21 उरला 1/3 7.1/3 असं उत्तर कुठं आहे का पाहूयात. तर पहा, तुम्हाला 7.1/3 असं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया 47वा प्रश्न. 4 किंवा जास्त अंकांची संख्या 9 ने विभाज्य असेल जर विचारलंय. म्हणजे पाय हे जे उदाहरण दिलेलं आहे ते आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित आहे. आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत आहेत, मग त्यावर आधारित उदाहरण आहे. काय म्हटलंय बघा, 4 किंवा जास्त अंकांची संख्या, किती अंकाची संख्या 4 किंवा जास्त अंकाची. आपण समजण्यासाठी तुम्हाला सोप्यात सोपी मी 4 अंकाची संख्या 9 ने विभाज्य असेल म्हणजे 9 न भाग जातं. मी एकदम सोपी देतो. 9 गुणिले म्हणजे 9999 4 अंकाची झाली की नाही. तर आता ह्या संख्येच्या बाबतीत आपण विचार करूयात. त्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो. तर 9×4 = 36, इथं 6 ने निश्चेष भाग जातो असं आपल्याला दिसलेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो असं वाटतं का तुम्हाला? अरे कधीतरी जाईल का तुम्हाला असं 9×4 = 36 याचा विचार करू नका. आता समसंख्या आहे का, 6ची कसोटी काय 2 ने आणि 3 ने भाग जातो. या संख्येला 36 बेरीज येत असल्यामुळे 3 ने भाग जातो, पण 2 ने जातो का, सम नाही ना. मग हे येईल का कधीतरी, नाही येणार. मग बी, संख्या विषम आहे. मग बघा ती संख्या विषम आहे. आता इथं मात्र विषम तुम्हाला दिसतं आहे, लक्षात येतं का. विषम संख्या दिसते, परंतु तुम्ही जर विचार केला 9च्या पाड्यामध्ये एक संख्या विषम एक संख्या सम, याच्यामध्ये आणखी जर 9 मिळवलं तर काय संख्या येणार आहे, पुढची संख्या. हे बघा 9999 मध्ये मी जर 9 मिळवलं आणखी तर आपल्याला संख्या काय मिळेल 18. चला एक 0. त्यानंतर
10ला 0 आणि हे 10. आता या संख्येला सुद्धा ही 5 अंकी संख्या झाली. या संख्येला 9ने भाग जातो की नाही? मग ती विषम संख्या आहे का? नाही. ती इथं विषम आहे परंतु इथं सम आहे. म्हणजे ती विषम असू शकते किंवा सम असू शकते. त्या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो. आता बघा, त्या सर्व संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर तुम्ही इथं बेरीज करा. 36 9ने भाग जातो की नाही? इथं बेरीज करा. 9ने भाग जातो की नाही? नक्कीच जातो. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. इथं पहा, त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 9ने भाग जातो. शेवटचे 2 अंक हे इथं जातो. पण इथं जातो का? नाही. शेवटच्या 2 अंकाची कशाची कसोटी आहे? 4ची कसोटी आहे. 4 शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला भाग जात असेल तर 9च्या एका कसोटी नाही. म्हणून 4 पण डी पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 48 उदाहरण काय? 2 × 2 × 5 × 7 आणि 2 × 2 × 2 × 2 × 3 × 5 यांचा लसावी आणि मसावी यातील फरक. म्हणजे आपल्याला लसावी पण काढावं लागेल, मसावी पण काढावं लागेल. आपल्याला ऑलरेडी त्याचे मूळ अवयव काढून दिलेले आहेत. मग आपल्यासाठी आणखी सोपं झालेलं आहे. आपण मसावी डायरेक्ट काढतो. तुम्हाला माहीत आहे मसावी काढत असताना दोन्हीमध्ये असणारे सामायिक अवयव घेतो आपण. इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणून हे 2 घेतलं. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे म्हणून आणखी एक वेळा 2. इथं 5 आहे, याच्याकडं पण 5 आहे म्हणून हे 5 पण घेतलं. आता दोघांमध्ये याच्याकडे 7 आहे, इकडं काही नाही आहे. 7 इकडं 2 2 आणि 3 आहे तर याच्याकडे नाही. हे आहे की म्हणायचं नाही, घेतलेलं डबल नाही यायचं. म्हणजे काय आला मसावी? 5 10 2 20. आता आपण लसावी काढूयात. बघा, लसावी काढत असताना तुम्हाला माहिती, लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव काय आलेले आहेत? 2 × 2 × 5 हे सामायिक आलेले. आता राहिलं काय? पहिल्यामध्ये गुणिले 7 आणि दुसऱ्यामध्ये काय राहिले? 2 × 2 × 3. 2 × 2 × 3. आता या सर्वांचा आपण लसावी काढूयात. लसावी काढताना पहा, 2 × 4 4 × 5 20 20 140. 140 दोन्ही 280 गुणिले 2 तर काय होईल? 560 गुणिले 3 3 0 0 37 18 हाताला 1 5 3 15 1 16. मला सवी काय आला? 1680 बरोबर. मग आता 1680 मधून आपल्याला फरक म्हटलंय. फरक मसावी आणि लसावी यातील फरक. तर लसावी किती आलेला आहे? 1680 आणि मसावी किती आहे आपला? 20. यांच्यातला फरक काय येईल? 1660. मग असा फरक 1660 आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसत आहे का? तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 49 उदाहरण. काय उदाहरण पहा, तर 21 42 आणि 47 यांचे सामायिक अवयव आहेत. आता इथं मूळ नाही विचारलं बाळांनो, सामायिक अवयव. अवयव म्हणजे सर्व अवयव काढायला लागतील. मग 21चे अवयव काढूयात अगोदर आपण. 21 या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहूयात अगोदर. तर पहा, 21चे अवयव काढताना आपल्या लक्षात येईल 21 या संख्येला कशानं भाग जातो? तर 1 न तर सर्वालाच जात असतो 1, त्यानंतर 3, त्यानंतर 7 आणि नंतर 21 या सर्व संख्याने भाग जातो. म्हणजे ते अवयव आहेत. 42चे 1 ने भाग जातो, 2 ने पण भाग जातो, 3 ने भाग जातो, त्यानंतर 7 न भाग जातो. बरोबर आहे का? 7 त्रिक 21 आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल कशानं भाग जातो. अजून इथं काय राहील आपलं? 6 न पण भाग जातो ना. 6 न भाग जातो. 1 2 3 आणि 6. 7 न पण भाग जातो. 7 सकून 42 आलं. मग आता या दोघांचा गुणाकार आलेला आहे 42. आलं लक्षात?
आता मग तिसऱ्यांदा कशाच्या पाड्यात आहे बघा 42, तर 14च्या पाड्यात. 14 त्रिक 42. त्यानंतर किती दोन्ही 42, 21 दोन्ही 42 आणि त्यानंतर 42 एवढे अवयव आहेत. इथं 6 आहे बरं का. आणि त्यानंतर बघा इथं मात्र 77चे 1 न भाग जातो. त्यानंतर 77ला 7 न भाग जातो. त्यानंतर 11 ने भाग जातो आणि नंतर 11 सती 77 म्हणजे 77 नच भाग जातो, इतर संख्यानं भाग जात नाही. आता यांचे सामायिक अवयव काढायचे आहेत आपल्याला. सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे तिन्हीमध्ये असले पाहिजेत. मग कोणते आहेत? 1 आहे सगळ्यांकडं म्हणून 1 आला. त्यानंतर 2 नाही, 3 आहे. इथं नाही ना 3, इथं 3 नाही, हे चुकीचं लिहिलं आहे की नाही आपण. 3 इथं नाही, अगोदर बघून घ्यायला पाहिजे. इथं 7 आहे, इथं पण 7 आहे आणि इथं पण 7 आहे. हे 7 आणि हे पण 7 म्हणजे 1 आणि 7 असा पर्याय. पुन्हा नाही आहे इथं 21 आहे, याच्याकडे 21 आहे पण इकडे नाही, म्हणून येईल का? नाही येणार. आलं लक्षात? मग काय येणार आहे? तर 1 आणि 7 असं कुठं आहे? पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूयात 50व उदाहरण. काय उदाहरण? तर पहा, कंसात 64.064 गुणिले 32 या मांडणीला 16 ने भागल्यास भागाकार येतो. तर या ठिकाणी 64.064 गुणिले 32 असं दिलेलं आहे आणि याला कितीनं भागायचं आहे? 16नं, म्हणून छेदस्थानी मी 16 घेतो आहे. आता भागाकार डायरेक्टली 16चा पाडा येत असेल तर किंवा संक्षिप्त रूप देऊन पण भागाकार करता येतो, परंतु 16चा पाडा येत असेल तर आणखी सोपं जाईल, काही अडचण होणार नाही. बघा आता दशांश चिन्ह आहे इथं, तर आपण इथं काय करणार? अगोदर सुरुवातीला लक्षात घ्या, या ठिकाणी 16नं भाग जातोय. 16 1 16, 16 दोन्ही 32. आता गुणाकार करूयात. वर काय राहिलेलं आहे? 64.064 गुणिले 2 यांचा गुणाकार काय येतो ते बघूयात. तर पहा, 2 चोक 8, 2 6 12, हाताला 1, 2 0 0 1 ला 1, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 2 चोक 8 आणि 6 दोन्ही 12, 128 दशांश चिन्ह 1 2 8 असं कुठं आहे का पर्यायामध्ये? तर आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये 10 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. पुढील 10 प्रश्नांचे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. समजून घ्या आणि आपले गुण वाढवा. धन्यवाद.